बुलढाणा जिल्ह्यातील एसटी वाहतुकीला संपाचा फटका बसण्याची शक्यता. बुलढाण्यामध्ये एसटीला उद्यापर्यंत पुरेल इतका डिझेल साठा शिल्लक. संप सुरू राहिला तर एसटी बसच्या वाहतुकीवर परिणाम होणार. महायुतीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं कार्यक्रम घोषित करणार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महत्वाची समिती स्थापन. दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या राजकीय नेत्यांबाबतीची निर्णय समिती घेणार. समितीच्या परवानगीनंतरच बाहेरच्या नेत्यांना पक्षात स्थान मिळणार. चंद्रशेखर बावनकुळे आजपासून 4 दिवस मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये भाजप सक्रिय. इंडिया आघाडीची उद्या ऑनलाईन बैठक. नितीश कुमार यांच्या संयोजक पदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. मराठा आरक्षणाच्या उपसमितीची आज बैठक. सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी 4 वाजता बैठकीचं आयोजन. मुख्यमंत्री शिंदे आढावा घेणार. 20 जानेवारीला मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम. सरकारने कायदा पारित करावा. आम्हाला मुंबईला जायची गरज नाही असं सुद्धा जरांगे पाटलांनी म्हटलं. पंढरपुरात 6 जानेवारीला ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा. छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार. रत्नागिरी सिंधुदुर्गातून आम्हाला सर्वाधिक मताधिक्य. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर आमचा दावा. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. 41 मतदारसंघामध्ये कोणालाही कुठेही दावा करण्याचा अधिकार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची पार्श्वभूमी अशी आहे की तिथं माझा मतदारसंघ येतो. जवळजवळ 1.25 लाखाचं मताधिक्य या जिल्ह्यातनं होतं आणि सिंधुदुर्गातनं दीपक भाईंकडनं देखील फार मोठं मताधिक्य होतं. त्याच्यामुळे आम्ही हा दावा केलेला आहे. प्रकाश आंबेडकरांचे 12 वाजवण्यासाठी आम्ही तयार. रामदास आठवले यांची प्रकाश आंबेडकरांवर टीका. आंबेडकरांनी 12 जागा घेऊन दाखवाव्यात असाही दिला इशारा. कोल्हापूरच्या राजाराम सहकारी साखर कारखान्याविरोधात सतेज पाटील मैदानात. सतेज पाटलांच्या नेतृत्वात साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा. मोर्चामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचाही सहभाग. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजप आमदार मंगेश चव्हाण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या भेटीला पोहोचलेत. एकनाथ खडसे आणि मंगेश चव्हाण यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगल्याची चर्चा. मंत्री गुलाबराव पाटलांचा गायकी अंदाज. जळगावच्या धरणगावातील शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये गुलाबराव पाटलांनी गायलं गाणं. माधुरी दीक्षित सिद्धिविनायक चरणी लीन. माधुरी दीक्षितनं परिवारासोबत सिद्धिविनायकाचं घेतलं दर्शन. ठाण्यातील रेव पार्टीचं बाबा गोवा गिल कनेक्शन. गोवा गिल बाबाच्या स्मरणार्थ समर्थक आयोजकांकडून रेव पार्टीचं आयोजन. श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात अंमली पदार्थांचं सेवन. नागपूरसह विदर्भातील काही भागामध्ये ट्रक चालकांचा संप मागे. तर कोल्हापूर, पुण्यातही टँकर चालकांचा संप मागे. पेट्रोल पंपांवर गर्दी न करण्याचं प्रशासनाचं आवाहन. पंढरपुरात पेट्रोल पंपांसाठी पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. चालकांच्या संपाचा जनजीवनावर परिणाम. आपत्कालीन स्थितीत रुग्णवाहिकांसाठी इंधन राखून ठेवा. राखीव इंधन न ठेवल्यास कारवाई होणार. धाराशिवमध्ये पेट्रोल डिझेल पंपांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.